नमस्कार सखींनो, मी अनिता वाडकर, कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चित्रांना किंवा लेमन राईस। तर चला पाहूया कृती। साहित्य आहे, थोडीशी घेतलेली आहे मोहरी आणि जिरं, यानंतर कढीपत्ता, यानंतर 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, मिरची घेतली बारीक चिरून, बटाटा घेतलेला आहे लांब चिरून, यानंतर गाजर, यानंतर घेतलेले आहेत शेंगदाणे, घेतलेले 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस आणि आपला घरगुती बासमती तांदळाचा भात। तर चला पाहूया चित्राणाची किंवा लेमन राईसची कृती। कढई गरम झालेली आहे, आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत तेल। तर भाताच्या क्वांटिटीनुसार तेल घाला। तेल थोडं गरम झालं की आपण ह्याच्यात घालणार आहोत जिरं आणि मोहरी। मोहरी तडतडली की आपण ह्याच्यात टाकणार आहोत कढीपत्ता, बटाटा आणि गाजर। तर बटाटा आणि गाजर आपण छान तेलात तळून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण घालणार आहोत कांदा। तर आधी कांदा घालायचा होता, आणि गाजर वाफेपर्यंत आपला कांदा जळेल म्हणून मी तो वेळाने टाकलाय। आणि गाजर बरोबर कांदाही छान तळला जाईल, जळणार नाही। एक 5 ते 7 मिनिटं लागतील आपल्याला गाजर आणि बटाटा वाफण्यासाठी। तर छान आता बटाटा आणि गाजर तळला गेलेला आहे। आता मी ह्याच्यात घालणार आहे बारीक चिरलेली मिरची, यानंतर घालणार आहे थोडेसे शेंगदाणे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तरच घाला। एक 2 मिनिटं फिरवून घेतलं की मिरचीचा तिखटपणा तेलामध्ये उतरला जाईल। आता आपण याच्यात घालणार आहोत हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ, सर्व फिरवून घेऊया। तर फोडणी छान तळलेली आहे, यात आपण घालणार आहोत आता तयार झालेला आपला बासमती भात। आणि छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। तर बाहेर छान मस्त असा पाऊस पडत आहे, त्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळा आपला बेत करूया। तर मिक्स करून घेतलेला आहे, मस्त गरम असं झालेला आहे भात। पूर्ण मिक्स झाल्यानंतर शेवटी आपण घालणार आहोत एक अर्ध्या लिंबाचा रस, नंतर
वरून आपण घालणार आहोत कोथिंबीर. तर सर्व करण्यासाठी तयार झालेला आहे आपला चित्रान्न किंवा लेमन राईस. फायनली तयार झालेला आहे आपला लेमन राईस. मी सर्व करत आहे. छान असा झणझणीत मठ्ठा, गोड अशी जिलेबी आणि गोड आंब्याचं लोणच्याबरोबर. तर सखींनो, आजची आपली ही रेसिपी आपणास कशी वाटली कृपया करून पहा, खाऊन पहा आणि आवडले असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि कृपया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.